27 जानेवारी रोजी आदरणीय डॉक्टर माईसाहेब आंबेडकर यांची जयंती होती आणि त्यांच्या या जयंतीच्या निमित्ताने बहुजन संघटक या लाईव्ह कार्यक्रमामध्ये त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने डॉक्टर आंबेडकरांच्या सहवासात माईसाहेब आंबेडकर या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित केलेले आहे। या संदर्भामध्ये बोलत असताना पहिल्यांदा क्रांतिबा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि ज्यांच्या संदर्भामध्ये बोलणार आहे त्या माईसाहेब आंबेडकर यांना पहिल्यांदा मी विनम्र अभिवादन करतो। त्यानंतर या कार्यक्रमाचं ज्यांनी आयोजन केले ते बहुजन संघटकचे प्रमुख संयोजक राहुलजी खांडेकर, सर्वजित बनसोडे, सौरभ गानार, हर्ष थूल आणि या निमित्ताने जे या ठिकाणी जॉईन झालेले आहेत ते सर्व बंधू आणि भगिनी। खरं तर आजचा विषय जो आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सहवासात माईसाहेब आंबेडकर। खरं तर माईसाहेब आंबेडकरांचंच एक पुस्तक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सहवासात। माईसाहेब आंबेडकर यांचा जन्म 27 जानेवारी 1909 मध्ये झाला। वास्तविक पाहता त्यांचं मूळ गाव जे आहे हे रत्नागिरीमध्येच आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मूळ गाव देखील रत्नागिरी जिल्ह्यामध्येच आहे। जे दोघंही या ठिकाणी रत्नागिरी भागामधून आलेले दिसून येतात। माईसाहेब आंबेडकरांचं कुटुंब हे अतिशय मोठं होतं। त्या 5 बहिणी होत्या आणि 3 भाऊ, असे 8 मुलं हे कृष्णराव यांना होते। कृष्णराव हे डॉक्टर माईसाहेब आंबेडकरांचे वडील। माईसाहेब आंबेडकरांचा जन्म हे ब्राह्मण सारस्वत ब्राह्मण या कुटुंबामध्ये झालेला होता। ब्राह्मण कुटुंबामध्ये जन्म झाला असला तरी त्यांच्या कुटुंबामध्ये पुरोगामी विचाराचा वारसा आलेला दिसून येतो की त्यांच्या कुटुंबामध्ये जे 8 जण होते की 3 भाऊ आणि 5 बहिणी, याच्यापैकी 6 जणांनी इंटरकास्ट मॅरेज केलेले होते। यावरून आपल्या लक्षात येऊ शकेल की माईसाहेबांच्या घरी देखील एक वेगळा वारसा, वैचारिक वारसा असलेला दिसून येतो। माईसाहेबांचं शिक्षण जर आपण बघितलं, पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्यांचं ॲडमिशन होतं। पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून त्यांनी इंटरची परीक्षा पास केली आणि त्याच्यानंतर त्यांनी वैद्यकीय शिक्षणाच्या संदर्भामध्ये मुंबई ग्रँड मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं आणि 1937 मध्ये त्या MBBS झाल्या। वैद्यकीय महाविद्यालय म्हणजे ग्रँट महाविद्यालयामध्ये असताना त्या वसतिगृहामध्ये राहत होत्या। त्यांचं वसतिगृह जे आहे हे मणिपूर भवनच्या समोर होतं। आता त्याचा उल्लेख मी यासाठी करतोय की याच मणिपूर भवनमध्ये 14 ऑगस्ट 1931 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये खडाजंगी झाली होती किंवा संघर्ष झालेला होता आणि त्याच्यासमोर असलेल्या वसतिगृहामध्ये माईसाहेब राहत होत्या। परंतु त्या ठिकाणी कल्पना देखील नव्हती की या मणिपूर भवनमध्ये ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब ज्या महात्मा गांधीशी संघर्ष केला त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी आपला विवाह होईल अशा प्रकारची कल्पना देखील नव्हती, परंतु ते कालांतराने खरं ठरलं। 1937 मध्ये त्या MBBS झाल्यानंतर पहिल्यांदा त्यांनी गुजरातमध्ये काही दिवस प्रॅक्टिस केली, नोकरी केली, परंतु त्या ठिकाणी ते अधिक काळ राहिलं नाही आणि मग त्यांनी काय केलं की मुंबईमध्ये UGSS रोड जे आहे त्याच्यावर त्या ठिकाणी मालवणकरांचं एक हॉस्पिटल होतं। या मालवणकरांच्या हॉस्पिटलमध्ये त्या नोकरीला आल्या। मालवणकर जे आहेत हे फिजिओथेरपी होते आणि फिजिओथेरपीच्या संदर्भामधलं अद्ययावत इन्स्ट्रुमेंट त्यांच्याकडे होते आणि त्यामुळे त्यांचं हॉस्पिटल जे आहे हे चांगल्या पद्धतीने चालत होतं आणि माईसाहेब देखील त्याच फॅकल्टीमध्ये असल्यामुळे त्यांना त्या ठिकाणी संधी मिळाली। एवढंच नव्हे तर त्या फिजिओथेरपीच्या प्रमुख म्हणून काम करत होते आणि याच हॉस्पिटलमध्ये त्यांची ओळख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी झाली।
परंतु लगेच त्यांची ओळख झालेली नाही. त्याच्या मागे देखील एक पार्श्वभूमी होती, एक घटना घडलेली होती आणि त्याच्यातून त्यांची ओळख झालेली होती. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या हॉस्पिटलमध्ये का आलेले होते याच्या संदर्भामध्ये का आले याच्या संदर्भामध्ये बघू की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहे हे या हॉस्पिटलमध्ये कसे काय आले की मालवणकरांच्या, तर त्याच्यामध्ये देखील एक पार्श्वभूमी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे एक मित्र होते डॉक्टर एस राव नावाचे. हे अर्थतज्ञ होते आणि पाश्चिमात्य देशामध्ये त्या काळामध्ये त्यांनी देखील अर्थशास्त्राची पदवी घेतलेली होती आणि ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अत्यंत जवळचे होते आणि त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांची प्रकृती या मालवणकर हॉस्पिटलमध्ये दाखवण्याबद्दलचा सल्ला दिला. आता हा सल्ला देखील का दिला, तर डॉक्टर एस राव जे होते त्यांची पत्नी देखील आजारी होती. त्यांना देखील मधुमेहाचा आजार होता आणि त्यांना फिट्स देखील यायचे आणि या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्यांना बरं वाटायला लागलेलं होतं आणि म्हणून डॉक्टर रावने सल्ला दिला की त्यांच्या पत्नीला या हॉस्पिटलमध्ये दाखवलेलं होतं आणि त्या दुरुस्त झाल्या होत्या, त्यामुळे ते हॉस्पिटल चांगलं आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही जा, अशा प्रकारचा सल्ला दिल्यामुळे त्यांच्या सांगण्यावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहेत हे या हॉस्पिटलमध्ये आलेले होते. आता याला आणखी एक पदर आहे की डॉक्टर एस राव जे आहेत त्यांना 3 मुली होत्या. आता ह्या 3 मुली ज्या आहेत त्या वेल क्वालिफाईड होत्या आणि मग त्याच्यातली जी नंबर 2ची मुलगी जी होती ही 2 नंबरची मुलगी ही माईसाहेबांची मैत्रीण होती आणि मग माईसाहेबांचं देखील या रावच्या घरी येणं जाणं होतं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ते खास मित्र होते आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सातत्याने या रावच्या घरी येत असत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मजूर मंत्री असताना ब्रिटिश सरकारच्या काळामध्ये अनेकदा ते रावच्या घरी आलेले आहेत आणि म्हणजे थोडक्यामध्ये त्यांचा संबंध जो आहे तो हा घरगुती अशा प्रकारचा होता. आणि मग असेच एके दिवशी म्हणजे 1947 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे रावच्या घरी आलेले असतात आणि मग त्या ठिकाणी ज्या आहेत ह्या रावच्या 3 मुली तर बाबासाहेबांना माहीत असतात, पण त्या ठिकाणी माईसाहेब असतात आणि मग त्यावेळेला बाबासाहेबांना हे राव जे आहेत ही माईसाहेबांची ओळख करून देतात. त्यांचं नाव सांगतात ही शारदा कबीर आहे आणि ती माझ्या 2 नंबरच्या मुलीची मैत्रीण आहे, अशा प्रकारची ओळख करून देतात. आता त्यावेळेला माईसाहेबांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भामध्ये ऐकलेलं असतं, पाहिलेलं पहिल्यांदा असतं आणि ते मंत्री आहेत किंवा खूप मोठे विद्वान आहेत याची जाणीव मात्र माईसाहेबांना या ठिकाणी होती, परंतु खूप जवळचा संबंध किंवा त्यांच्याविषयी खूप चांगली माहिती त्यांना नव्हती. आता ही ओळख झाल्यानंतर योगायोगाने पुढे काय होतं की बाबासाहेब आंबेडकर जे आहेत हे रावच्या सांगण्यावरून ज्यावेळेला मालवणकरांच्या हॉस्पिटलमध्ये येतात त्यावेळेला माईसाहेबांना आश्चर्य वाटतं, म्हणजे बाबासाहेब आलेत, आता कशासाठी आले त्याचीही कल्पना त्यांना नसते आणि बाबासाहेबांना देखील आश्चर्य वाटते की आपण माईसाहेबांना पाहिलेलं आहे, म्हणजे या अगोदर त्यांची ओळख असल्यामुळे त्या ठिकाणी ते येतात आणि मग माईसाहेबांना मालवणकर सांगतात की हे आपल्याकडे तपासण्यासाठी आलेले आहे आणि त्यावेळेला मालवणकर सांगतात की यांच्या तपासण्या घ्या आणि मग त्यांची वैद्यकीय वेगवेगळ्या तपासण्या घेण्याचं काम जे आहेत या माईसाहेब करतात आणि मग त्यावेळेला त्या तपासणीमध्ये आढळलेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मधुमेह आहे, रक्तदाब आहे, न्यूराटाईज आहे, सांधेदुखी आहे. हे एवढे आजार पाहिल्यानंतर माईसाहेबांना देखील आश्चर्य वाटतं की एवढे आजार असताना देखील तुम्ही दुर्लक्ष का आणि मग माईसाहेब जे आहेत हे त्यांना सांगतात की तुम्हाला यासाठी जे आहे ती खूप काळजी घ्यावी लागेल. आता या वेळी माईसाहेबांना देखील त्यांना रमाईविषयी माहीत नसते की रमाईचं निधन झालेलं आहे किंवा बाबासाहेबांच्या पत्नीचं निधन झालेलं आहे याची कल्पना जी आहे ही माईसाहेबांना नसते आणि मग ते त्या सहजपणे बोलतात की या ठिकाणी तुम्हाला यापुढे दररोज इन्शुलन्सचं इंजेक्शन घ्यावं लागेल आणि तुमच्या खाण्यामधली पथ्ये पाळावी लागतील आणि जेवण जे आहे ते वेळेवर घ्यावं लागेल, हे तुमच्या घरच्या लोकांनी काळजी घेण्याची गरज आहे. असं म्हटल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सरळ बोलतात की डॉक्टर मॅडम माईसाहेबांना उद्देशून असं म्हणतात की यू सी डॉक्टर, आय एम ॲब्सोल्युटली अलोन, मी फक्त एकटा घरी आहे. असं सांगितल्यानंतर माईसाहेब मात्र थोडंसं आश्चर्यचकित होतात आणि मग त्यांना कळतं की त्यांची पत्नी वगैरे मरण पावलेली आहे. आता त्यानंतर मात्र माईसाहेब असं सांगतात की मग तुम्ही असं करा की या ठिकाणी एखादी नर्स ठेवणं आवश्यक आहे आणि तिच्यामार्फत औषध गोळ्या आणि तिच्यामार्फतच नियमित तपासण्या वगैरे हे तुम्हाला करावं लागेल. आणि मग मालवणकर देखील तेच सल्ला देतात की तुम्ही एखादी नर्स ठेवणं आवश्यक आहे आणि तुमच्या उपचारासाठी आजारासाठी याची नितांत गरज आहे. परंतु ज्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना हो म्हणतात, परंतु ज्यावेळेला विचार करतात त्यावेळेला त्यांना ते पटत नाही की एक लेडीज आपल्या घरी राहावी, नर्स आपल्या घरी राहावी, त्यावेळेला घरामध्ये कुणी आहे नाही याच्या संबंधी बाबासाहेब विचार करतात आणि मग याची चर्चा जी आहे ही चर्चा ते दादासाहेब गायकवाडांशी देखील करतात. आता बाबासाहेब जे आहेत ते चारित्र्याच्या संदर्भामध्ये अतिशय जागरूक असतात, ही गोष्ट याच्यातून निष्पन्न होते. त्याचं एक उदाहरण सांगतो
की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकदा आजारी असताना त्या ठिकाणी एन शिवराज आणि त्यांची पत्नी त्यांना भेटण्यासाठी येतात. ही मीनाबेन जी आहे त्यांची पत्नी असते, NI मीनाबेन असते. आणि आल्यानंतर सहजपणे त्यांना या ठिकाणी एन शिवराज म्हणतात की तुमची तब्येत बरोबर नाही, तेव्हा माझ्या पत्नीला काही दिवस राहू द्या तुमच्याकडे, 1-2 दिवस राहील तुमची काळजी घेण्यासाठी. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सॉरी म्हणून ते टाळतात. म्हणजे यावरून आपल्याला लक्षात येऊ शकेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहे हे चारित्र्याच्या संदर्भामध्ये अधिक जागरूक असतात. चारित्र्याच्या बाबतीमध्ये ते तडजोड आपल्याला कुठेही करताना दिसून येत नाही. आता मग काय करायचं, तर मग त्यावेळेला एक नवीन विचार येतो की बाबासाहेबांनी विवाह करावा. आता विवाह करावा म्हटल्यानंतर बाबासाहेबांना ती गोष्ट पटते, परंतु त्यावेळेला ते हेही करतात की आपण या वयामध्ये विवाह करणं कितपत योग्य वगैरे आहे. आणि मग याच्या संदर्भामध्ये देखील ते काय करतात, दादासाहेब गायकवाडांशी चर्चा करतात, जवळच्या लोकांशी चर्चा. मग त्याच्यातून असा सूर निघतो की एखादी नर्स घरी ठेवली तर त्याची विनाकारण चर्चा होऊ शकते आणि त्याच्यापेक्षा विवाह करणं हे चांगलं आहे. आता त्याच्यामध्ये पुन्हा ठरतं की विवाह करायचा म्हणजे अशा स्त्रीशी विवाह करावा लागेल की जिला या मेडिकलच्या संदर्भामध्ये नॉलेज आहे किंवा एकंदरीत औषध उपचार या सर्व बाबतीमधले तिची जबाबदारी तिला कळू शकेल, अशा प्रकारची मुलगी पाहणं हे आवश्यक आहे. या दृष्टिकोनातून विचार करतात आणि मग त्यांना असं वाटतं किंवा मालवणकरांच्या माध्यमातून त्यांना कळतं की शारदा कबीर ज्या आहेत या देखील अविवाहित आहेत, परंतु दोघांच्या वयामध्ये प्रचंड अंतर असतं. म्हणून बाबासाहेबांच्या मनामध्ये पहिल्यांदा विचार येतो आणि मग त्यावेळेला विचार करतात की एक तर आपल्या वयामध्ये अंतर आहे आणि दुसरी गोष्ट आहे की आपल्या आजाराविषयीची सर्व कल्पना जी आहे हे शारदा कबीरांना आहे. तरी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय करतात की 25 डिसेंबर 1948ला माईसाहेबांना पत्र लिहितात आणि त्या पत्रामध्ये विवाहाच्या संबंधीची ऑफर करतात. आणि त्याच्यामध्ये एक ओळ स्पष्टपणे बाबासाहेब लिहितात की हे मला जे विवाह करायचा आहे ते माझ्या शरीराच्या उपचाराच्या संदर्भामध्ये मला करायचं आहे, त्यामुळं मी हे विवाह करण्याचा विचार केलेला आहे. आणि मग त्या पत्रामध्ये ते म्हणतात की आपल्या दोघांमधल्या वयातलं अंतर आणि माझ्या आजाराविषयीची कल्पना आपल्याला आहे, त्यामुळे तुम्ही नकार दिला तरी मला त्याच्याबद्दल काहीच वाईट वाटणार नाही, असं त्यामध्ये लिहितात. मग हे पत्र ज्या वेळेला त्यांच्या हातामध्ये पडतात त्यावेळेला माईसाहेब काय करतात की आपल्या कुटुंबाशी चर्चा करत नाही आणि मग ते मालवणकरांशी चर्चा करतात. मालवणकरांना सांगतात की असा असा विचार आहे. आता मालवणकर सांगत असतात की बाबासाहेब फार मोठा माणूस आहे वगैरे, तर माईसाहेबांना देखील ते माहीत असतं. आणि मग माईसाहेब काय करतात की घरच्या कुटुंबांना न विचार, त्यांना असं वाटतं की घरातून कदाचित विरोध होऊ शकेल वयामुळे आजारामुळे, आणि म्हणून त्याचा विचार करून काय करतात की घरच्याचा विचार न करता 16 फेब्रुवारी 48ला होकारा संबंधीचं पत्र लिहितात. आणि मग त्यांना एक कल्पना येते की एवढ्या मोठ्या महापुरुषाची पत्नी होण्याची संधी आपल्याला या ठिकाणी आहे आणि त्याचबरोबर त्यांची सेवा करण्याची देखील आपल्याला संधी आहे. आता हे पत्र आल्यानंतर पुन्हा बाबासाहेब काय करतात की त्यांचे जवळचे मित्र जे आहेत या जवळच्या मित्राशी चर्चा करतात. त्याच्यामध्ये दादासाहेब गायकवाड हे सातत्याने आलेले आहेत, परंतु त्याचबरोबर DS जाधव जे आहेत यांच्याशी चर्चा करतात आणि काही त्यांच्या मित्रांशी त्याच्यामध्ये नायर देखील असतात. नायर देखील त्यांना सपोर्ट करतात, कारण नायर हे शारदा कबीरांना ओळखत असतात. S राव जे आहेत त्यांना ओळखत असतात, त्यामुळे ते देखील त्या ठिकाणी सपोर्ट करतात. आणि मग या पद्धतीने लगेच विवाहाच्या संबंधीची चर्चा होत असते आणि मग 15 एप्रिल रोजी विवाह करण्याचं निश्चित होतं. गुरुवार 15 एप्रिल 1948 हा दिवस निवडला जातो आणि मग त्यानुसार या ठिकाणी पुढचे या ठिकाणी कार्यक्रम ठरत असतात. आता त्या दरम्यान काय झालेलं असतं की 30 जानेवारी 48ला महात्मा गांधींचा वध झालेला असतो आणि देशातलं वातावरण हे वेगळं असतं आणि वातावरण जे आहे ते सर्वसाधारणपणे ब्राह्मण विरोधी वातावरण हे तयार झालेलं असतं. आणि मग काय केलं जातं, मग माईसाहेबांना आणण्याच्या संदर्भामध्ये बरीचशी काळजी घेतली जाते आणि मग 15 तारखेलाच माईसाहेब मुंबईहून दिल्लीला येतात. आणि दिल्लीला आल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे विमानानं दिल्लीला आल्यानंतर बाबासाहेबांचं जे निवास होतं इंडिगचं ॲव्हेन्यू जे होतं त्या ठिकाणी ते येतं. आता आल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आणखी एक सहकारी आहे कमलाकर चित्रे. आणि मग कमलाकर चित्रे जे आहेत ही आपल्या फॅमिलीसह त्या ठिकाणी आलेले असतात. आणि मग माईसाहेब आल्यानंतर कमलाकर चित्रे यांची जी सून असते ती सून काय करते की माईसाहेबांना ओवाळण्याचं काम करते किंवा चित्र्यांची पत्नी त्यांना सांगते आणि या पद्धतीनं माईसाहेबांचं या घरामध्ये स्वागत होतं. आणि मग दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी त्याच दिवशी म्हणजे 15 तारखेला त्यांचं रजिस्टर्ड मॅरेज होतं. गुरुवार 15 एप्रिलला नोंदणी पद्धतीने विवाह होता आणि मग त्यावेळेला रजिस्ट्रार जे आहेत विवाह नोंदणीचे रामेश्वर दयाल नावाचे असतात. आणि मग त्यांच्या समक्ष जे आहेत माईसाहेबांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सह्या करतात आणि त्या ठिकाणी त्यांचा विवाह होतो. विवाह झाल्यानंतर संध्याकाळी बाबासाहेबांच्या घरीच एक छोटी खाणी किंवा कौटुंबिक अशा प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी घेतला जातो आणि त्या कार्यक्रमामध्ये पुन्हा दादासाहेब गायकवाड असतात, कमलाकर चित्रे असतात, DS जाधव असतात आणि डॉक्टर मालवणकर देखील त्या ठिकाणी असतात.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी मात्र वेगवेगळ्या पेपरमध्ये ही बातमी येते. टाइम्स ऑफ इंडियाने एक मोठी बातमी त्या ठिकाणी दिलेली असते, परंतु टाइम्स ऑफ इंडियामध्ये काय केलं असतं की माईसाहेबांचं नाव जे आहे शारदाच्या ऐवजी लक्ष्मी असं होतं. मग ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विवाह जो आहे हा लक्ष्मी कबीर यांच्याशी झालेला असं त्याच्यामध्ये येतं. आणि त्यामध्ये दिल्लीमधला आणखी एक महत्त्वाचा पेपर असतो, हिंदी कारवा नावाचा पेपर असतो, त्याच्यामध्ये मात्र विस्तृत अशा प्रकारची बातमी त्या ठिकाणी आलेली असते. आणि त्या बातमीचं टायटल मात्र थोडंसं वेगळं असतं की बाबासाहेबांचा उल्लेख करताना सांगितलं गेलं की सारस्वत का दामाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा प्रकारची बातमी त्या कारवा पेपरमध्ये आलेली असते. आणि मग या पद्धतीने या कौटुंबिक कार्यक्रमामध्ये जे आहेत ते दादासाहेब गायकवाडबरोबर त्या ठिकाणी माउंट बेंटन जे आहेत यांचे देखील त्या ठिकाणी प्रतिनिधी असतात, दिल्लीतले काही सहकारी त्या ठिकाणी असतात. आणि या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विवाह होतो. आता त्या ठिकाणी सरदार वल्लभभाई पटेल हे देखील येणार असतात, पण 2 दिवसापूर्वी त्यांना अटॅक आलेला असतो आणि त्यामुळे ते येऊ शकत नाहीत. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः काय करतात की या कार्यक्रमाच्या नंतर सरदार वल्लभभाई पटेलला भेटण्यासाठी जातात, त्यांची भेट घेतात. आणि या पद्धतीने माईसाहेब जे आहेत हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सहवासामध्ये येतात. आता अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सविता आंबेडकर यांच्यामधलं नातं जे शारदा कबीर यांच्यामधलं नातं जे आहे हे अतिशय वेगळ्या अशा स्वरूपाचं आपल्याला दिसून येतं. आता याच्यामध्ये विवाह झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शारदा कबीर यांचं नाव बदललं. शारदाच्या ऐवजी त्यांनी सविता आंबेडकर हे बाबासाहेबांनी दिलेलं नाव आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव देत असताना त्यांनी विचारतात की या ठिकाणी सविताचा अर्थ काय, तर ते सांगतात की ग्लोरी ऑफ सन म्हणजे सूर्याची चकाकी असं म्हटल्यानंतर माईसाहेब देखील हसून त्याचं स्वागत करतात आणि त्या दिवसापासून शारदाच्या ऐवजी सविता आंबेडकर हे त्यांचं नाव होतं. आणि मग पत्रव्यवहार मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहेत हे सविता नावाने करत नाही तर शरू या नावाने करतात. आणि त्यांच्यामधला विवाहाच्या नंतरचा जो पत्रव्यवहार जो आहे तो शरू या नावानेच केलेला आहे. तर माईसाहेब मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना किंग या नावाने पत्रव्यवहार करते. आता किंग याच्या संबंधीची देखील एक वेगळी कल्पना आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकायला असताना त्यांना जर्मन किंग म्हणून ओळखलं जात असेल, जर्मन किंग म्हणून. आणि हे बाबासाहेब चर्चेमध्ये सांगतात त्यावेळेला ते म्हणतात की मग मी किंग म्हणून तुमचा हे करेन. म्हणजे या पद्धतीचं हे वैवाहिक जीवन या ठिकाणी सुरू होतं. आता वैवाहिक जीवन सुरू झालं असलं तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर वेगवेगळी कामं होते आणि याची कल्पना देखील माईसाहेबांना होती. म्हणजे एका बाजूला त्यांचा विवाह 48 मध्ये होतो आणि त्याच वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर संविधान निर्मितीचं काम असतं. आणि संविधान निर्मितीपेक्षा देखील महत्त्वाचं काम जे बाबासाहेबांनी केलेलं आहे हिंदू कोड बिल जे आहे, संविधान निर्मितीमध्ये जेवढा वेळ गेलेला आहे त्याच्यापेक्षा अधिक किंवा दुप्पट वेळ जो आहे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिलाच्या संदर्भामध्ये दिलेला आहे. हे बऱ्याच लोकांना माहीत नाही. जवळपास 4 वर्ष 1 महिना 26 दिवसामध्ये त्यांनी हे हिंदू कोड बिल तयार केलेलं आहे. आता हिंदू कोड बिल करण्याच्या मागची भूमिका काय होती, तर या ठिकाणी सर्व जाती धर्माच्या कुटुंबामधल्या स्त्रियांना न्याय देणं ही त्यांची भूमिका होती की त्यांना स्वतःच्या पायावर किंवा त्यांचं एक वेगळं अस्तित्व निर्माण करणं हे त्यांच्या मागची भूमिका होती. आता त्याची एक आठवण जी आहे ती माईसाहेब सातत्याने सांगत होते. त्यांची एकदा दूरदर्शनवर मुलाखत होती आणि रेडिओ मुलाखतीमध्ये देखील त्यांनी सांगितलं. आता त्याच्यामध्ये काय सांगितलं की हिंदू कोड बिलाविषयी बाबासाहेबांची काय भूमिका होती या संदर्भामध्ये ते सांगताना असं म्हणतात की मी बाबासाहेब म्हणत असेच म्हणे की तुम्ही एवढे मोठे आहेत, मंत्री होता, मग तुम्ही माझ्यासाठी काय केले, मग शेजारचा मंत्री बघा, नेता बघा, तो आपल्या बायकोसाठी कसा करतो, असं मी विनोदान म्हणत असे. मग एक दिवस काय म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले, ते एकदम खुशीमध्ये आले, त्यांच्या बगलेमध्ये फार मोठी फाईल होती आणि मी मध्ये होते तरी लगेच मला बोलावून घेतलं आणि इकडे बाहेर ये म्हणाले. आणि बाहेर या म्हटल्यानंतर ते म्हणाले की तुझी एक माझ्याबद्दल तक्रार असायची की मी तुझ्यासाठी काय केलं नाही. तर म्हणलं ते आता मी तुझ्यासाठी काय केलंय हे सांगण्यासाठी म्हणून तुला मधून बोलवलेलं आहे. आणि त्यावेळेला माईसाहेब देखील आश्चर्य विचारतात काय केलेलं आहे. तर त्यावेळेला बाबासाहेब काय म्हणले याची त्यांनी त्या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलं. त्या म्हणाले की बाबासाहेब म्हणाले की आजपर्यंत कोणत्याही आपल्या बापानी मुलीसाठी केलं नाही ते मी केलेलं आहे. आतापर्यंत कोणत्याही भावानी आपल्या बहिणीसाठी केलं नाही ते मी केलेलं आहे. आतापर्यंत कोणत्याही नवऱ्यानी आपल्या बायकोसाठी जे केलं नाही ते मी केलेलं आहे. तर ते काय केलेलं आहे त्यावेळेला बाबासाहेब म्हणतात की हे हिंदू कोड बिल मी केलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारची एक वेगळी भूमिका जी आहे ती हिंदू कोड बिल मांडण्यामागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होती. आणि मग माईसाहेबांना देखील अतिशय आनंद होतो कारण माईसाहेब देखील स्वतंत्र विचाराच्या होत्या, पुरोगामी कुटुंबामधून आलेल्या होत्या. आणि म्हणून माईसाहेबांचा विवाह झाल्यानंतर जरी बाबासाहेब हे संविधानामध्ये अडकले असले तरी किंवा हिंदू कोड बिलामध्ये अडकले असले तरी माईसाहेबांनी सातत्याने त्यांच्याबरोबर राहिलेल्या सावलीप्रमाणे साथ देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि मग त्याच्यामध्ये महात्मा फुलेंच्या संदर्भामध्ये निघाला चित्रपटाचं प्रदर्शन होतं. त्यावेळेला देखील डॉक्टर बाबासाहेबांनी आवर्जून त्यांना आपल्याबरोबर घेऊन गेलेलं आहे.
किंवा आपण जर मिलिंद कॉलेजचं बांधकाम पाहिलं तर आपल्याला लक्षात येऊ शकेल की सातत्याने या मिलिंद कॉलेजचं बांधकाम करत असताना सातत्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबरोबर राहण्याचं काम जे आहे हे माईसाहेबांनी केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला लक्षात येऊ शकेल की देहू रोड वर जो झालेला ऐतिहासिक कार्यक्रम होता त्या ठिकाणच्या व्यवहारामध्ये बुद्धाची मूर्ती बसवण्यात आली होती जी बाबासाहेबांनी खास रंगवून आणलेली होती. त्या कार्यक्रमाला देखील माईसाहेबांना त्यांनी आवर्जून घेऊन गेले होते किंवा माईसाहेब त्यांच्या सोबत होत्या. त्यानंतर दिल्लीमध्ये तथागताची जयंती जी आहे ही 2500वी जयंती जी होती या जयंतीला देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मीराताईला जाणीवपूर्वक घेऊन जातात किंवा मीराताई देखील स्वखुशीने त्यांच्यामध्ये येतात. 1950 मध्ये श्रीलंकेमध्ये बौद्ध भ्रातृ संघ याचं एक अधिवेशन होतं. या अधिवेशनामध्ये देखील माईसाहेब त्यांच्या बरोबर असलेले दिसून येतात. पण नुसत्या बरोबर जात नाही तर बाबासाहेबांची काळजी घेण्याचं काम देखील ते करतात. आता त्याचं एक उदाहरण सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काठमांडूमध्ये गेले. 16 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर 1956 या 4 दिवसाचं तिथं अधिवेशन होतं आणि त्यावेळेला बाबासाहेबांची प्रकृती अतिशय खालावली. त्यावेळेला त्यांची काळजी घेण्याचं काम या ठिकाणी माईसाहेबांनी केलेलं आहे. आपल्या लक्षात येऊ शकेल ते जर आपण पाहिलं अधिवेशनामध्ये बाबासाहेबांचे फोटो अत्यंत थकलेले दिसून येतात आणि मग काठीचा आधार त्यांना घ्यावा लागला, माईसाहेबांचा आधार घ्यावा लागला आणि त्यावेळेला आपण पाहतो की मिलिंद महाविद्यालयाचे प्राचार्य एम बी चिटणीस देखील त्यांच्याबरोबर आहेत आणि त्यांचे जवळचे आणखी सहकारी जे आहेत BH वराळे देखील त्यांच्यासोबत आहेत. म्हणजे या अधिवेशनामध्ये देखील त्यामध्ये असलेले दिसून येतात. एवढंच नव्हे तर माईसाहेब त्यांच्या कुठल्याही धम्म कार्यामध्ये आवर्जून उपस्थित राहत असत. आता त्यासंबंधी आपल्याला आणखी एक गोष्ट सांगतो की 6 डिसेंबर 1955 त्यांनी आपल्या एका मित्राला लिहिलेल्या पत्रात त्यांनी सांगितलं की त्यांनी सहज विचारलं किंवा तुम्ही या धम्माच्या संबंधीचं काय सुरू केलेलं आहे असं विचारलेलं असतं तर त्याचं उत्तर देताना ते म्हणतात की धम्म कार्यामध्ये मी आता एकटा नाही तर माझी पत्नी आणि मी असे आम्ही दोघेही तळमळीने या धम्माचं काम करतो आहोत. अशा प्रकारचं पत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 6 डिसेंबर 1955 लिहिलेलं आहे. आता यावरून आपल्या लक्षात येऊ शकेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माईसाहेब हे या धम्म कार्यामध्ये देखील एकत्रित आलेले दिसून येतात आणि ज्या वेळेला बाबासाहेब आंबेडकरांची तब्येत बिघडेल त्या वेळेला त्यांना मदत करण्याचं काम या ठिकाणी दिसून येईल. त्याच्या 1-2 घटना मी सांगतो, त्याच्या संपूर्ण घटना सांगत नाही. त्यातली एक घटना सांगतो की ज्यावेळेला संविधान अर्पण करण्याची वेळ आली या ठिकाणी की 1949ला जे आहे ते नोव्हेंबरमध्ये आणि मग संविधान अर्पण करत असताना त्यावेळेला बाबासाहेबांची प्रकृती ठीक नव्हती आणि मधुमेह रोग असल्यामुळे कुठलाही आजार जो आहे जखम आहे ती त्यांची नीट होत नसायची आणि नेमके त्यावेळेला काय केलं की त्यांच्या पोटाच्या जवळ जे आहे पोटाच्या ठिकाणी एक गाठ आली. म्हणजे आपण खेड्यामध्ये त्याला फुटकुळे असं म्हणतो आणि ती त्याचा प्रादुर्भाव वाढला आणि त्यामुळे त्याची ड्रेसिंग वगैरे माईसाहेबांनी केली. परंतु त्याची सूज वगैरे जी आहे ती सूज वगैरे काही कमी होत नव्हती. त्यावेळेला त्यांनी नेहरूंना विनंती अशी केली की बाबासाहेब अशा अवस्थेमध्ये आपल्या सामान्य खुर्चीवर बसू शकणार नाहीत, त्यांना एक वेगळी खुर्ची की त्यांना असं सरळ आपल्या थोडक्यामध्ये असं म्हणतात की जे झोपण्याच्या आराम खुर्ची जी असते तशा प्रकारची खुर्ची तुम्ही करून घ्या, त्या मागून घ्या आणि त्यावेळेला नेहरूंनी देखील तशा प्रकारची खुर्ची मागून घेतली. आपण त्यावेळेचा जर फोटो पाहिला बाबासाहेबांचा तर त्या आराम खुर्चीवरचाच फोटो आहे आणि त्याचं कारण देखील माईसाहेब आहेत. मग माईसाहेबांनी ड्रेसिंग वगैरे त्याची केली आणि त्या खुर्चीवर बसून हा कार्यक्रम झाला आणि आज देखील आपल्याला ती खुर्ची पाहायची असेल तर सिम्बायसिस कॉलेजमध्ये असलेलं म्युझियम आहे त्या म्युझियममध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ती खुर्ची आहे. त्यानंतर 1956 मध्ये ते अत्यंत आजारी होते आणि मग त्या काठमांडूला गेल्यानंतर आणि त्यावेळेला देखील बाबासाहेब म्हणले की मला बुद्धांचं जन्मस्थळ म्हणजे लिंबोनी बघायचं आहे. त्यावेळेला माईसाहेबांनी काय केलं की त्यांना सांगितलं की आपण नंतर कधीतरी येऊ, परंतु बाबासाहेबांनी हट्ट धरल्यामुळे त्यांनी काय केलं त्यांना चालता येत नव्हतं आणि मग त्यावेळेला माईसाहेबांनी खांद्यावर जे बसण्याची खुर्ची असते आणि 2 माणसं धरून जातात तशा प्रकारची खुर्ची माईसाहेबांनी मागवली आहे आणि त्याच्यावर बाबासाहेबांनी घेऊन गेली. आता तिथे गेल्यानंतर देखील मध्ये मंदिरामध्ये जायची त्यांची इच्छा होती पण माईसाहेबांनी सांगितलं की तुमची तब्येत ठीक नाही आहे आणि मग तुम्ही इथून दर्शन घ्या. तरी देखील माईसाहेबाच्या आधाराने बाबासाहेब तिथपर्यंत गेले आणि त्यांनी दर्शन घेतलं. आणखी एक 53ची एक महत्त्वाची गोष्ट मी मुद्दाम सांगतोय की 1953 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मोतीबिंदू वाढला. आता मोतीबिंदू वाढल्यानंतर त्याचं ऑपरेशन त्यांनी सांगितलं कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जेव्हा दिसेनासे झालं ते अस्वस्थ झाले आणि लहान मुलासारखे रडू लागल्यानंतर मला दिसलं नाही तर मग मी वाचन कसं लिहिन कसं अशा प्रकारे पण माईसाहेबांनी त्यांना धीर दिला की काही नाही आपण मोतीबिंदूचं ऑपरेशन करू. पण त्या दरम्यान एक गोष्ट घडली सांगतो तुम्हाला की त्या दरम्यान काय झालं की दवाखान्यामध्ये गेल्यानंतर माईसाहेबांच्या छातीवर एक गाठ आणि ती गाठ डॉक्टरला दाखवल्यानंतर मुंबईच्या टाटा हॉस्पिटलमध्ये दाखवलं. त्यांनी सांगितलं की ही शक्यता कॅन्सरची आहे. आता कॅन्सरची आहे म्हणल्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहे अत्यंत अस्वस्थ झाले आणि ते म्हणाले नाही की तुझा हा इलाज केल्याशिवाय मी काही या ठिकाणी मोतीबिंदूचं ऑपरेशन करणार नाही. तेव्हा माईसाहेब म्हणतात की तुम्ही घाबरू नका, काहीच होणार नाही आणि मला काही झालं तर काही फरक पडणार नाही पण तुमचं ऑपरेशन अगोदर करून घ्या.
आणि मग खूप आग्रह केल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मोतीबिंदूचं ऑपरेशन करून घेतलं. म्हणजे माईसाहेबांनी त्यांना प्रचंड आग्रह केल्यानंतर त्या आग्रहाच्या पुढे त्यांना जाता आलं नाही आणि मग त्यांनी या ठिकाणी माईसाहेबांचा इलाज जो आहे हा करण्याच्या अगोदर त्यांनी बाबासाहेबांचं ऑपरेशन मोतीबिंदूचं करून घेतलं. या पद्धतीने या दोन दाम्पत्यामध्ये परस्परांच्या संबंधीची सहकार्याची भावना होती. आणि मग योगायोग असा झाला की बाबासाहेबांचं ऑपरेशन झाल्यानंतर त्यांना थोडंसं मग रिलॅक्स झाल्यानंतर ते पुन्हा टाटा हॉस्पिटलमध्ये गेले आणि मग त्या गाठीच्या संदर्भामध्ये पुन्हा त्यांनी एकदा तपासणी करायला सांगितलं आणि सुदैवाने त्या ठिकाणी तो रिझल्ट जो सुरुवातीचा होतो तो निगेटिव्ह निघाला आणि ती कॅन्सर नाही अशा प्रकारे सांगितलं. तर या पद्धतीने या दोघांच्या संबंधीच्या एकंदरीत परस्पर संबंधांच्या संदर्भामध्ये सांगता येईल. आणखी एक गोष्ट या ठिकाणी मी सांगणार या दोघांच्या संबंधाच्या संदर्भामध्ये की एकदा ते काश्मीरला गेलेले आहेत आणि जाणीवपूर्वक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी माईसाहेबांना काश्मीरला लिहिले. त्यावेळेला फारुख अब्दुल्ला त्या ठिकाणी आहेत आणि फारुख अब्दुल्लाने देखील त्यांना आमंत्रित दिलेलं आहे. आणि त्यावेळेला माईसाहेब जे आहेत या प्रेग्नंट असतात, गरोदर असतात आणि मग बाबासाहेबांना त्याचा थोडासा आनंद असतो आणि त्यांना असं वाटतं की आपल्याला मुलगी असावी अशा प्रकारची त्यांची भावना असते आणि ती माईसाहेबांना बोलून दाखवतात. आणि मग त्यामुळे ते काय करतात की त्या ठिकाणी काश्मीरमध्ये जातात आणि मग काश्मीरमध्ये गेल्यानंतर त्यांचं स्वागत वगैरे होतं. परंतु अचानक थंडीमुळे त्याची प्रकृती नीट राहत नाही माईसाहेबांची आणि मग त्या ठिकाणी एका दवाखान्यामध्ये दाखवतात. तिथं इंजेक्शन दिलं जातं आणि इंजेक्शनचं इन्फेक्शन होतं आणि त्या ठिकाणी ऑपरेशन हे झालेलं आहे. आता या घटनेचा परिणाम देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भामध्ये झालेला दिसून येतो. म्हणजे या सर्व घटना यासाठी मी सांगतोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनामध्ये माईसाहेबांचा जो प्रवेश आहे तो वेगळ्या अर्थाने झालेला आहे की जो पती पत्नी म्हणून ज्या पद्धतीने येतात ते नाही, तर त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उपचार करण्याची भूमिका आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देखील उपचार करून घेण्याची गरज याच्यामधून या दोघांचा विवाह झालेला आहे आणि त्याचा फायदा निश्चितपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रकृतीच्या संदर्भामध्ये झालेला दिसून येतो. आणि या पद्धतीने माईसाहेबांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर बरोबर या ठिकाणी राहिले आहेत. परंतु 6 डिसेंबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं निर्वाण होतं आणि हे निर्वाण झाल्यानंतर एकंदरीत देशामधलं चित्र बदलून जात. मग या ठिकाणी अशी एक अफवा निर्माण होते किंवा अशा प्रकारची एक चर्चा होते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विष देऊन माईसाहेबांनी मारलं. एवढंच नाही तर काही लोकांनी तर असं सांगितलं की बाबासाहेबांचं निर्वाण झाल्याबरोबर माईसाहेब आंबेडकरांनी नेहरूंना फोन करून सांगितला की मी माझं काम केलं. अशा इतक्या खालच्या पातळीवरची चर्चा या ठिकाणी सुरू झाली. त्यानंतर 1-2 लोकांचा उल्लेख आपल्याला करता येऊ शकेल की या 1-2 लोकांच्या सांगण्यावरून ही चर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरली. आता याचे जे मूळ आहेत ते बी शंकरानंद, तिथून खऱ्या अर्थाने या चर्चेची सुरुवात झाली. बी शंकरानंदने पहिल्यांदा या ठिकाणी सांगितलं की बाबासाहेबांचा मृत्यू हा नैसर्गिक नाही. आणि मग त्याच्यानंतर मग काही लोक त्याच्यामध्ये सहभागी झाले. त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला सोहनलाल शास्त्रीचा उल्लेख करावा लागेल. त्याच्यानंतर मग आपल्याला खैरमोडे जे आहेत त्यांचं देखील त्या मताशी सहमत होते. त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भामध्ये जे खंड 12 लिहिले त्या 12व्या खंडामध्ये त्यांनी त्यामध्ये अशाच प्रकारची भावना व्यक्त केलेली आहे. एवढंच नव्हतं, त्या 12व्या खंडामध्ये असं सांगितलं की मग माईसाहेबाकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन कशा प्रकारचा होता वगैरे ही कल्पना मांडली. आणि याचं अतीव दुःख जे आहे हे माईसाहेबांना झालेलं दिसून येतं. आणि म्हणून या संदर्भामध्ये माईसाहेब असं म्हणतात की कुठल्याही गोष्टीच्या संदर्भामध्ये बोलत असताना त्याच्यावर चर्चा सकारात्मक झाली तर मला आवडेल. की माझ्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विवाहाच्या संदर्भामध्ये असेल किंवा बाबासाहेबांच्या निधनाच्या नंतर किंवा त्या भूमिकेच्या संदर्भामध्ये असेल किंवा त्याच्यावरचा विवाद किंवा गैरसमज असेल तर त्याच्यावर डोळसपणे चर्चा व्हावी किंवा आधार सुसंगत अशा प्रकारची चर्चा व्हावी अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी घेतली गेली. परंतु त्यांच्या संदर्भामध्ये फारसा विचार झालेला नाही. उलट या ठिकाणी काय झालं की त्या बातमीला कलरफुल बनवण्याचं काम केलं. आता उदाहरणार्थ समजा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भेटण्यासाठी सोहनलाल शास्त्री आले. आता सोहनलाल शास्त्रीने घरामध्ये प्रवेश केल्याबरोबरच त्यांनी अशा पद्धतीने प्रवेश केला की असं रडत रडत ते म्हणाले की आमच्या बाबांना आमच्यापासून दूर करण्यात अखेर तिला यश मिळालं अशा प्रकारचं वक्तव्य करून त्यांनी घरामध्ये एंट्री केली. आणि त्यामुळे बाजूंच्या लोकांवर देखील या ठिकाणी परिणाम झाला. आणि मग त्या परिणाम असा झाला की ज्यावेळेला लोक माणसामधून ही भावना निर्माण झाली त्यावेळेला या ठिकाणी लोकसभेमध्ये देखील हा प्रश्न केला. बाबासाहेबांच्या निधनानंतर 1957च्या इलेक्शनमध्ये जवळपास आपले 9 खासदार निवडून आले होते. आणि मग या 9 खासदारांपैकी वी.सी. कांबळेने लोकसभेमध्ये त्यांच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी केली आणि त्यानुसार या ठिकाणी चौकशी देखील झाली. आणि मग चौकशी झाल्यानंतर 9 डिसेंबर 1957ला लोकसभेमध्ये या चौकशीचं काय झालं अशा प्रकारचा प्रश्न त्यांनी त्यावेळेचे गृहमंत्री यांना विचारला. त्यावेळेला गृहमंत्री जे आहेत हे तुमचे गोविंद वल्लभ पंत होते त्यांना विचारला.
आणि गोविंद वल्लभ पंतने जे आहे त्या प्रश्नाचं उत्तर देताना सांगितलं की आम्ही याची चौकशी जी आहे ही डेप्युटी इन्स्पेक्टर ऑफ पोलीस जे आपले सक्षम आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आणि त्या ठिकाणी 2 डॉक्टर आहेत, या डॉक्टरच्या अधिपत्याखाली ही चौकशी केलेली आहे. डॉक्टर तुळपुळे एक होते त्याच्यामध्ये आणि तिरोडकर होते. या 2 डॉक्टर आणि या पोलीस यंत्रणेच्या मार्फत आम्ही चौकशी केली आहे आणि त्या चौकशीमध्ये असं निष्पन्न झालेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मृत्यू हा नैसर्गिक आहे. परंतु लोकांमध्ये या संबंधीची भावना, तो अहवाल जो आहे याच्या संबंधीचीच शंका या ठिकाणी घेतली गेली. दुसरी गोष्ट अशी की या ठिकाणी डॉक्टर तिरोडकर आणि डॉक्टर तिळपुळे यांचा जो मेडिकल रिपोर्ट आहे तो मेडिकल रिपोर्ट देखील आला. आता त्या मेडिकल रिपोर्टमध्ये त्याने असं नमूद केलेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ज्यावेळेस आम्ही तपासणी केल्यानंतर आमच्या लक्षात आलं की त्यांचा हृदयविकाराने निधन होण्याची शक्यता आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी सांगितले की त्याचबरोबर त्यांना वेगवेगळ्या रोगांची लक्षणे त्याच्यामध्ये होती. त्याच्यामध्ये कोरंटी, फॅब्रेसिस, ॲग्रेस, एलोट्रोकॉर्डी अशा वेगवेगळ्या रोगांची नावं त्यांनी घेतली आणि हे रोग देखील त्यांना घासलेले होते आणि आयुष्याच्या शेवटी त्यांना मज्जातंतूचा देखील आजार झालेला होता. अशा पद्धतीने त्यांचा आजार असल्यामुळे त्यांचा मृत्यू नैसर्गिक होता. अशा प्रकारचा रिपोर्ट, डॉक्टरचं मेडिकल रिपोर्ट देखील देण्यात आलेला होता. त्यानंतर या संदर्भामध्ये काही विशेष तज्ज्ञ डॉक्टरांची देखील निवड केली होती. डॉक्टर सुशील नायर. आता डॉक्टर सुशील नायरची एक विशेष साक्ष त्या ठिकाणी झालेली होती. आता डॉक्टर सुशील नायरने देखील आपल्या विशेष रिपोर्टमध्ये असं सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फार दिवसापासून आजारी होते आणि त्यामुळे त्या आजारामध्ये पुन्हा भर पडत गेली आणि परिणामी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आजार जो मृत्यू जो आहे हा नैसर्गिक आहे, अशा प्रकारचीच कल्पना त्यांनी मांडली. आता हे सगळे रिपोर्ट जे आहेत याच्या आधारावर एकंदरीत माईसाहेब निर्दोष होत्या का याच्या संदर्भामध्ये निश्चित आपल्याला म्हणता येईल की निर्दोष होत्या असं म्हणता येऊ शकेल. परंतु आपल्याला काही लोकांनी या रिपोर्टवर देखील या ठिकाणी शंका व्यक्त केली. आता त्या संदर्भामध्ये मग आपल्याला आणखी काही गोष्टी सांगता येतील की 1922ला पहिल्यांदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजारी असल्याचं निष्पन्न झालेलं आहे. आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भामध्ये नक्की की जवळपास जे पत्रव्यवहार झालेले आहेत या पत्रव्यवहारामध्ये देखील जवळपास 20 पत्रामध्ये त्याच्या संदर्भामध्ये 20 अशी पत्र आहेत की या 20 पत्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आजाराविषयीची माहिती आपल्या मित्रांना दिलेली आहे. आपल्याला होणाऱ्या त्रासाची माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे. आता या 20 पत्रापैकी काही महत्त्वाची पत्र महत्त्वाच्या व्यक्तीला जी दिलेली होती त्याच्या संदर्भामध्ये मी सांगतो. 14 मे 1952 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दादासाहेबांना लिहिलेलं पत्र आहे. आता या 14 मे 1952 मध्ये डॉक्टर बाबासाहेबांनी आंबेडकरांनी लिहिलेल्या पत्रावरून आपल्याला काय लक्षात येते लक्षात घ्या आपण. त्यामध्ये त्यांनी असं लिहिलं की माझी प्रकृती आहे तशीच आहे. अर्थात हा आजार जो आहे हा माझ्याबरोबर तुमच्या काळजीचा आणि तुमच्या दुःखाचं देखील कारण बनलेला आहे. परंतु मी आता काळजी करण्याचे सोडलं आहे कारण आता माझी प्रकृती पूर्ववत होईल असे मला वाटत नाही. अशा प्रकारचं पत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 14 मे 1952 मध्ये दादासाहेब गायकवाडांना लिहितात. त्यानंतर 1954 मध्ये त्यांना अटॅक आल्याचं नोंद आहे. माईसाहेबांनी देखील सांगितले त्यामुळे नानक रत्तू जे आहेत त्यांना देखील या संबंधीची कल्पना होते. एक मायनर अटॅक देखील येऊन गेलेला होता. त्यानंतर 1954 मध्येच त्यांना एक पत्र जे आहे त्या अटॅकच्या नंतर जे पत्र आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विठ्ठल कदमांना लिहिलेलं आहे. आता विठ्ठल कदमला लिहिलेलं पत्र जे आपण पाहिल्यानंतर त्या पत्रात ते काय म्हणतात बाबासाहेब लक्षात घ्या की बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की गेल्या नोव्हेंबर पासून मी इतका आजारी होतो की माझ्या जिवंत राहण्याच्या सर्व आशा मावळल्या होत्या. पण बुद्धांचे धन्यवाद त्यातून मी बाहेर आलेलो आहे. अशा प्रकारचं पत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विठ्ठल कदम यांना लिहिलेलं आहे. त्यानंतर 1952 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोलंबिया विद्यापीठाने LLD ही पदवी दिली आणि त्यावेळेला गेल्यानंतर देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या मित्राच्या आग्रहाखातर त्या ठिकाणी तपासणी करून घेतली. डॉक्टरला भेटले, एका दवाखान्यामध्ये गेले आणि त्यावेळेला डॉक्टरांनी देखील त्यांना सल्ला दिला की तुमचा मधुमेहाचा आजार खूप वाढलेला आहे आणि त्यामुळे तुम्हाला काही दिवस या ठिकाणी राहावं लागेल आणि त्याच्यासाठी काही एवढे पैसे खर्च करावे लागतील. त्यावेळेला या दोन्ही गोष्टीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नकार दिलेला आहे. कारण डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्या आरोग्यापेक्षा एकंदरीत आपल्या समाजाची अधिक काळजी घेतलेली आहे. आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मी तुम्हाला एवढे पैसे माझ्याकडे नाही आहेत आणि एवढे दिवस मी राहू शकत नाही आणि विलाज न घेता मग डॉक्टरकडून फक्त गोळ्या लिहून घेतात आणि ते येतात. आता आल्यानंतर शिवतकर त्यांना असं विचारतात की तुम्ही डॉक्टरांना भेटलात का, तर त्यावेळेला म्हणतात हो मी भेटलो. मग काय म्हणाले, तर ते म्हणाले की एवढे रुपये म्हणजे 9,000 काहीतरी लागणार आहेत आणि दुसरी गोष्ट अशी की त्यांना 4-5 महिने तिथं राहावे लागेल. त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की माझ्या मागे एवढी मोठी कामं आहेत त्यामुळे मी 5 महिने तिथं राहणं अशक्य आहे आणि दुसरी गोष्ट माझ्याकडे तेवढे पैसेही नाहीत.
आणि मग त्यावेळेला जे आहे ते वराळे साहेब असं म्हणतात की आपल्या पीई सोसायटीच्या खात्यावर जे आहे जवळपास 21,000 रुपये आहेत, त्याच्यातले 9,000 रुपये तुम्हाला दिले गेले असेल तर काही बिघडलं नसतं. त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब प्रचंड चिडतात आणि मग त्या वराळेला उद्देशून सगळ्यांना उद्देशून म्हणतात की खबरदार, पुन्हा पीई सोसायटीच्या खात्यावर असलेल्या पैशाची चर्चा करा. पीई सोसायटीच्या खात्यावरचे जे पैसे आहेत हे मी माझं आयुष्य वाढवण्यासाठी ठेवलेलं नाही, तर या ठिकाणच्या समाजाचं आयुष्य वाढवण्यासाठी ठेवलेलं आहे. म्हणजे याच्यात दोन गोष्टी दिसून येतात की बाबासाहेबांनी आपल्या आजारापेक्षा समाजाचं हित महत्त्वाचं मानलेलं आहे. आणि दुसरा मुद्दा असा की 1952 मध्ये देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहेत हे आजारी होते, हेही आपल्या लक्षात येऊ शकेल. तर या पद्धतीने आपण पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सातत्याने प्रगती खालावत केली दिसून येते. आता मग त्यानंतर देखील हे घडत गेलं. आता त्याच्यामध्ये आणखी एक मुद्दा मी जाणीवपूर्वक सांगतो की 30 एप्रिल 1984 या दिवशी धनंजय कीर जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्रलेखक आहेत, त्या चरित्रलेखकाची मुलाखत जी आहे मधुकर बेले हे नवाकाळचे होते आणि नवाकाळसाठी ते मुलाखत घेत होते. आणि त्याच्यामध्येच त्यांनी तुमच्या यांना प्रश्न विचारला धनंजय कीरांना की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मृत्यूच्या संदर्भामध्ये जी चर्चा चालू आहे त्याच्याविषयी तुम्हाला काय वाटतं. आणि त्यावेळेला मला असं वाटतं की धनंजय कीरांनी जे बाबासाहेबांचे चरित्रकार म्हणून ओळखला जातात आणि मग त्यांनी स्पष्ट सांगितलं की या ठिकाणी काही राजकीय स्वार्थी मंडळीने बाबासाहेबांचा नैसर्गिक मृत्यू नाही, त्यामागे काळे बेरे आहे आणि त्याचे सूत्रधार माईसाहेब आहेत असा चुकीचा प्रचार करायला सुरुवात केलेली आहे. आणि त्याच्या पलीकडे जाऊन जे माहिती देतात ते महत्त्वाचे. ते असं म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या विविध मित्रांना जी पत्र लिहिली आहेत त्या पत्रापैकी 175 पत्र माझ्याकडे आहेत आणि त्याच्यातलं एक महत्त्वाचं पत्र जे आहे त्याचा उल्लेख मी करतोय. आणि मग त्यांनी काय केलं की डॉक्टर नायर यांच्या पत्राचा उल्लेख केलेला आहे. डॉक्टर एस नायर जे आहेत याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे पत्र लिहिलं होतं त्या पत्राचा उल्लेख त्या मुलाखतीमध्ये या ठिकाणी धनंजय कीर यांनी सांगितलं. आणि त्या पत्रामध्ये ते असं म्हणतात की माझ्या पत्नीमुळे माझे 8 ते 10 वर्षे आयुष्य वाढलेले आहे. आणि मग ते असं म्हणतात की एवढं असून देखील त्यांना गुन्हेगार ठरवून त्यांना 28 वर्ष अज्ञातवासाची शिक्षा देणं भोगावी लागत आहे. अशा प्रकारचा उल्लेख जो आहे तो या ठिकाणी नायर यांनी देखील केलेला आहे. त्यानंतर आणखी एक सभा सांगतो की ज्याचा संबंध माझा थोडासा आहे की 12 डिसेंबर 1985 रोजी दलित पॅंथरची एक मोठी सभा मराठवाड्यातील उस्मानाबाद इथे होती. आणि ही सभा ज्यावेळेला ठरली त्यावेळेला त्या ठिकाणच्या नगरपालिकेने माईसाहेबांचा सत्कार करण्याचं ठरवलं. त्यावेळेला जे आहे ते उस्मानाबाद नगर परिषदेचे अध्यक्ष कलमुद्दीन सिद्दीकी होते आणि त्याचे उपनगर अध्यक्ष जे होते ते यशपालजी सरवदे होते. आता हे दोघं असल्यामुळे त्यांनी माईसाहेबांना मानपत्र वगैरे देण्याचा त्या ठिकाणी केला आणि त्या ठिकाणी पॅंथरची सभा झाली आणि त्यात विशेष म्हणजे माईसाहेबांचा फार मोठा सत्कार जे आहे हे त्या ठिकाणी झाला. आता या कार्यक्रमामध्ये वेगवेगळे लोक होते, त्याच्यामध्येच भगवान भालेराव गुरुजी हे देखील होते. आता भगवान भालेराव गुरुजी जे आहे ते यशपाल सरवदे यांचेही नातेवाईक आणि माझेही नातेवाईक. आता ज्यावेळेला ही सभा झाल्यानंतर गेस्ट हाऊसवर झोपण्याच्या ऐवजी यशपाल सरवदे यांच्या गच्चीवर, उन्हाळा होता त्यावेळेला एप्रिल ह्याच्यामध्ये, आणि मग त्या गच्चीवर डिसेंबरचा महिना होता आणि त्यामध्ये त्यांनी वरच्या गच्चीवर बसले त्याच्यामध्ये. आणि मग सगळे झोपले असताना भालेराव गुरुजी जे आहेत हे भालेराव गुरुजी अस्वस्थ होते आणि इकडे तिकडे फिरू लागले. आणि हे माईसाहेबांच्या लक्षात आलं, माईसाहेब एवढ्या थंडीमध्ये इकडे तिकडे का फिरायला लागला. त्या अरुतुरं बोलायची त्याच्यामध्ये, कारण त्यांच्यापेक्षा ते लहानच होते. आता हे भालेराव गुरुजी कोण होते तर ज्यांनी 1941 मध्ये तडोळा इथं महार गोतन परिषद घेतली होती आणि त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आले होते. आणि तडोळा एक असं गाव होते की त्या गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 2 दिवस थांबलेले होते. कदाचित ग्रामीण भागामध्ये थांबण्याची ती पहिली वेळ असेल. आता हे पाहिल्यानंतर भगवान भालेराव गुरुजी जे होते अत्यंत आंबेडकरनिष्ठ होते आणि ते माईसाहेबाजवळ आले. आणि माईसाहेबाजवळ आल्यानंतर त्यांनी सरळ प्रश्न केला त्यांना की माईसाहेब, ही लोकांमध्येची चर्चा आहे की तुम्ही बाबासाहेबाला मारलं, याच्याबद्दल तुमचं काय मत आहे. असा सरळ प्रश्न विचारला तर माईसाहेब थोड्याशा स्तब्ध झाल्या आणि त्यांनी सरळ सरळ सांगितलं. त्या म्हणाले की तुला काय वाटतं. त्यावेळेला ते काहीच बोलले नाही. त्यावेळेला माईसाहेब म्हणाले की परिशाच्या स्पर्शाने लोखंडाचं सोनं होतं हे मी फक्त ऐकलं होतं, पण मी साहेबांच्या स्पर्शाने माझं सोनं झालेलं आहे. जगाला भूषण वाटावं अशा युगपुरुषाच्या जीवनाशी माझं पवित्र नातं जडलं. मला याच्यापेक्षा जगामध्ये काय हवं होतं. आणि म्हणून सामान्यातली सामान्य बाई सर्वसाधारणपणे आपल्या नवऱ्याला मारू शकत नाही. माझा नवरा तर युगपुरुष अशा प्रकारचा होता, मी असं का करू शकेन. अशा प्रकारे केलं आणि त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि त्यावेळेला भालेराव गुरुजी त्यांच्या पटकन पाया पडले. म्हणजे हा एक प्रसंग या ठिकाणी आपल्याला सांगता येऊ शकेल. त्यानंतर नानकचंद्र ऋतू जे आहे त्या नानकचंद्र ऋतूच्या सहवासात देखील मी आलो. त्यांना मराठवाड्यामध्ये बोलवलं. त्यांच्या जवळपास मी 22 सभा महाराष्ट्रामध्ये घेतलेल्या होत्या. आणि मग अनेक ठिकाणी त्यांच्याबद्दल त्यांना देखील विचारण्यात आलं. बुलढाण्याच्या एका सभेमध्ये त्यांना विचारलं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माईसाहेबांनी मारलं हे खरं आहे का. कारण नानकचंद्र ऋतू जे आहे ते बाबासाहेबांच्या अतिशय जवळचे होते.
त्यावेळेला नानकचंद्र रत्तूंनी देखील या ठिकाणी याला दुजोरा दिलेला नाही. म्हणजे या ठिकाणी आपल्याला ज्यांच्या जवळ संबंध आला होता त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला दिसून येते. आणि मला असं वाटतं की यापेक्षा देखील एक महत्त्वाची गोष्ट मी या ठिकाणी आपल्याला सांगणार आहे. आणि महत्त्वाची गोष्ट ही आहे किंवा महत्त्वाचा पुरावा म्हणून आपल्याला मला सांगते, आतापर्यंत सर्व पुरावे आपल्याला मान्य होतील अगर नाही होतील तो भाग वेगळा आहे, किंवा ते मान्य केले गेले किंवा नाहीत हा महत्त्वाचा नाही. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध अँड हिज धम्मा ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथाची प्रस्तावना बाबासाहेबांनी मरणाच्या काही दिवस अगोदर लिहिली आणि 4 डिसेंबर 1956 रोजी ती प्रस्तावना तपासून नानकचंदीकडून त्यांनी घेतली. आता त्या प्रस्तावनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी माईसाहेबांचा जो उल्लेख केलेला आहे तो या ठिकाणी मला महत्त्वाचा वाटतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या प्रस्तावनेमध्ये शेवटच्या भागामध्ये असं लिहिले की गेल्या 5 वर्षात माझ्या प्रकृतीत बरेच चढ उतार आले. काही वेळाने तर डॉक्टरांनी माझे वर्णन विजिती ज्योत असे केले, परंतु या विजत्या ज्योतीला पुन्हा प्रज्वलित करण्याचे काम माझ्या पत्नीने केले. मला असं वाटतं की याच्यापेक्षा माईसाहेबांना निर्दोष ठरवणारा दुसरा पुरावा असू शकत नाही. पण गंमत अशी तुम्हाला सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला बुद्ध अँड धम्मा ग्रंथ जो आहे याची प्रस्तावना सुरुवातीच्या काळामध्ये जोडली गेलेली नाही. मग माझा प्रश्न असा आहे की तुम्ही ही प्रस्तावना का जोडली नाही? तर त्यावेळेला सांगण्यात आलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रस्तावना लिहिलेली नाही, कारण त्यांचं लवकरच निधन झालं, त्यामुळे त्यांना प्रस्तावना लिहिता आली नाही आणि ते लोकांनी मान्य केलं. परंतु ज्यावेळेला याची चर्चा निघाली त्यावेळेला एका पॅन्थरच्या मोर्चामध्ये गंगाधर गाडेसाहेबांच्या नेतृत्वाखाली मोर्चा निघालेला होता आणि त्यांनी नानकचंद्र रत्तूंची भेट घेतली आणि त्यावेळेला ही चर्चा झाली तर नानकचंद्र रत्तूंनी सांगितले की प्रस्तावना लिहिलेली आहे आणि त्याची कच्ची कॉपी माझ्याकडे आहे. आणि मग ती कच्ची कॉपी आली, त्याची बरीचशी चर्चा झाली आणि मग अलीकडच्या काळामध्ये बौद्ध अँड धम्माचा हा जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये ही प्रस्तावना आलेली नाही. मग संशयाची सुई मला असं वाटतं की त्याकडे जाते की तुम्ही ही प्रस्तावना का छापलेली नाही? का तुम्हाला भीती होती की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही प्रस्तावना या प्रस्तावनेमध्ये माईसाहेबांचा उल्लेख केला, मग तो आरोप आपल्याला करता येणार नाही किंवा त्या आरोपाचं निराकरण होईल असं वाटलं का? म्हणून मला असं वाटतं की या बुद्ध अँड धम्मामध्ये बाबासाहेबांनी लिहिलेली प्रस्तावना जी आहे ही माईसाहेबांच्या संदर्भामधली अतिशय महत्त्वाची आहे. आणि याशिवाय मला असं वाटतं की दुसरा महत्त्वाचा पुरावा आपल्याला दुसरं सांगण्याची गरज नाही. आणि मग थोडक्यामध्ये आपल्याला मी असं म्हणेन की या ठिकाणी जर आपण सगळी पार्श्वभूमी पाहिली तर डॉक्टर बाबासाहेबांचं जीवन हे अतिशय दगदगीचं होतं. 1952ला ते थोडे आजारी होते, परंतु त्यावेळेला ते तरुण थोडेसे होते, परंतु आजारी त्या ठिकाणी आहेत. त्यानंतर 1947 पासून त्यांची प्रकृती अधिक बिघडली. संविधानाच्या वेळेस तर ती अत्यंत बिघडलेली दिसून येते, कारण संविधान लिहित असताना संविधानाच्या वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कमलाकर चित्रेंना लिहिलेलं पत्र जे आहे आज देखील उपलब्ध आहे. त्या पत्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चित्रेंना उद्देशून म्हणतात की चित्रे, गेल्या 15 दिवसापासून मी झोपलेलो नाही. रात्र झाली की मला अक्षरशः भीती वाटायला लागते, कारण मध्यरात्रीपासून माझ्या मज्जतंतूचा आजार सुरू होतो आणि मग तो कुठल्याही औषधाने बरा होत नाही आणि मग त्याच्या असह्य वेदना मला या ठिकाणी होतात, म्हणून मला झोप येत नाही. आणि शेवटी बाबासाहेब म्हणतात की परंतु मला देशकार्यासाठी, या महत्त्वपूर्ण कार्यासाठी या वेदना या ठिकाणी सहन करायला शिकलं पाहिजे. अशा प्रकारचं पत्र 1948 मध्ये बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे. यावरून लक्षात येऊ शकेल की 1948 मध्ये देखील बाबासाहेब अत्यंत आजारी होते. 1952 त्याच्यानंतर मग बाह्य प्रभाव, एका बाजूला शारीरिक दृष्टिकोनातून बाबासाहेबांचे आजार वाढत होते आणि दुसऱ्या बाजूला 1952 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव होणं, 1954 मध्ये बाबासाहेबांचा पोटनिवडणुकीमध्ये पराभव होणं, त्यानंतर बाबासाहेबांच्या देखतच शेड्यूल कास्ट फेडरेशनचे फुटीचे संकेत लागणं, या सर्व घटनांचा परिणाम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनावर होणं गरजेचं होतं, शरीरावर होणं गरजेचं होतं. आणि म्हणून या ठिकाणी या सर्व घटकांचा परिणाम. आणि सर्वात आणखी एक महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीच्या संदर्भामध्ये बघत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकाकी जीवनाच्या संदर्भामध्ये आपण कधी चिंतन केले नाही की 27 मे 1935 रोजी रमाईचं निधन झालं. 27 मे 1955 ते 15 एप्रिल 1948 पर्यंत बाबासाहेबांना घरचं सुखही नाही. कौटुंबिक सुख आपण म्हणतो त्या कुटुंबामध्ये अतिशय यातनेशिवाय त्यांच्या वाट्याला काहीच आलं नाही. म्हणजे जवळपास 13 वर्ष रमाईच्या नंतर बाबासाहेब या ठिकाणी राहिलेले आहेत की जी रमाई त्यांची सातत्याने काळजी घेत असेल, काळजी घेणारे त्यांचे इतर कौटुंबिक असतील, परंतु या पद्धतीचे एकाकी जीवन जे आहे हे बाबासाहेबांनी जगलेले आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की या ठिकाणी माईसाहेबांच्या संदर्भामध्ये हे सगळं पाहिल्यानंतर माईसाहेबांना याची अति वेदना या ठिकाणी आल्या दिसून येतात. आणि मग माईसाहेबांनी एका ठिकाणी जी वेदना व्यक्त केलेली आहे ती अतिशय मला असं वाटतं की हृदय पिळवून टाकणारी आहे. या जीवनाविषयी ते असं म्हणतात की बाबासाहेबांच्या नंतर माझ्या वाट्याला जे जीवन आलेलं आहे
मी जे जीवन जगले आहे असं जगण्यापेक्षा 1953 मध्ये मला जे सिम्पटम्स कॅन्सरचे दाखले होते आणि नंतर ते निगेटिव्ह आला, तोच पॉझिटिव्ह आला असता आणि या कॅन्सरच्या मध्येच निधन माझं झालं असतं तर कदाचित माझं भाग्य लाभलं असतं, अशा प्रकारची खंत व्यक्त या ठिकाणी करतात. यावरून माईसाहेबांची एकंदरीत भूमिका देखील आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर देखील माईसाहेबांनी बाबासाहेबांच्या विचाराची कास सोडलेली नाही, हेही आपण समजून घेतलं पाहिजे. की 14 एप्रिल 1991ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शताब्दीच्या निमित्ताने त्यांना भारतरत्न हा पुरस्कार देण्यात आला. आणि भारतरत्न हा पुरस्कार जो आहे हा माईसाहेबांना स्वीकारावा लागला. माईसाहेब स्वीकारण्यासाठी गेलेले होते आणि त्यावेळेला त्यांना विचारण्यात आलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न पुरस्कार दिला, त्याच्याविषयी आपलं काय मत आहे. त्यावेळेला त्यांनी व्यक्त केलेलं मत देखील बाबासाहेबांविषयी असलेली प्रचंड श्रद्धाच या ठिकाणी व्यक्त होते. ते म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतभूषण किंवा भारतरत्न केवळ नव्हते, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे विश्वरत्न विश्वभूषण होते. त्याचबरोबर ते म्हणतात की स्वातंत्र्य, समता, बंधुत्व या तत्वावर आधारित असलेला त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला व लक्षावधी अनुयायाला दिला, त्यामुळे ते बोधिसत्व देखील आहेत. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे विश्वरत्न आहेत आणि बोधिसत्व देखील आहेत. आणि त्यामुळे भारतरत्न जो आहे याच्यामुळे बाबासाहेबांचे मोठेपण वाढतं असं मी म्हणत नाही. बाबासाहेब या भारताच्या पुढे आहेत, विश्वरत्न हे त्यामध्ये आहेत या ठिकाणी होते. आणि म्हणून बाबासाहेबांच्या संदर्भामध्ये देखील त्या म्हणतात की, आणि मग त्यांना विचारलं की बाबासाहेबांची पत्नी म्हणून तुम्हाला काय वाटतं, ज्यावेळेला विचारलं त्यावेळेस त्या म्हणतात की ज्या आंबेडकरांना कोट्यावधी जनतेने, दलित जनतेने बाबासाहेब म्हटलं, त्या युगपुरुषाची सहचारिणी होण्याचं परम भाग्य मला लाभलं आणि यापेक्षा दुसरं भाग्य काय असू शकतं, हे मला मिळालेलं कोटीचं भूषण आहे. आणि मग अशा पद्धतीची भावना त्या ठिकाणी व्यक्त करतात. यावरून आपल्या लक्षात येऊ शकेल की बाबासाहेबांविषयी त्यांच्या मनामध्ये प्रचंड अशी निष्ठा होती, परंतु त्यांच्या आयुष्याच्या शेवटपर्यंत त्यांच्यामध्ये कोंडी झाली. दलित पॅंथर ही जर निर्माण झाली नसतं तर कदाचित माईसाहेब पुन्हा आपल्याला कुठे दिसल्याच नसतं. परंतु दलित पॅंथरनी माईसाहेबांना पुढं या ठिकाणी आणण्याचं काम केलं. आणि मग हळूहळू मग या रिपोर्ट वगैरे सगळं मागं पडलं, परंतु माईसाहेबांवर लागलेला डाग जो आहे हा पूर्णपणे पुसला गेला नाही. आता बाबासाहेबांच्या नंतर काय झालं की डॉक्टर राधाकृष्णन आणि इंदिरा गांधींनी त्यांना राज्यसभेची ऑफर केली खासदार म्हणून. त्यावेळेला माईसाहेबांनी डायरेक्ट नकार दर्शवला. आणि नकार दर्शवल्यानंतर त्यांना टाइम्स ऑफ इंडियाने विचारलं की तुम्ही या शताब्दीच्या वर्षाच्या निमित्ताने तुमच्या काँग्रेस शताब्दी वर्षामध्ये भाजपने जे आहे त्यांना भारतरत्न दिले आणि काँग्रेस तुम्हाला खासदार करू इच्छिते. त्यावेळेला त्यांनी दिलेलं उत्तर देखील महत्त्वाचं आहे. त्या म्हणाले की ज्या काँग्रेसच्या विरोधात माझ्या पतीने आयुष्यभर संघर्ष केला त्याच्या विचाराची प्रतारणा मी करणार नाही आणि मग मला खासदार त्या ठिकाणी व्हायचं नाही. बाबासाहेबांचा विचार जो आहे हा महत्त्वाचा आहे म्हणून काँग्रेसने दिलेली खासदारकी देखील त्यांनी नाकारली. आणि या माईसाहेबांचंच या ठिकाणी 29 मे 2003 रोजी निधन झालं. आता मला असं वाटतं की त्यांच्या या जयंतीच्या निमित्ताने माईसाहेबांच्या मनामध्ये सातत्याने आयुष्यभर अस्वस्थ करणारा एक धागा हा होता, विचार हा होता. आणि माईसाहेब आयुष्यभर याच्यामध्ये जगल्या, या दुःखामध्ये जगल्या आणि जाताना देखील त्या या डाग घेऊन गेल्या असं म्हणता येऊ शकेल. तर मला असं वाटतं की आज जयंतीच्या निमित्ताने या संदर्भामध्ये आपण थोडासा विचार करावा का नाही, हा माझा प्रश्न आहे. मला असं वाटतं की एकंदरीत हे सगळे कागदपत्र पाहिल्यानंतर आणि तुम्हाला सांगतो की या ठिकाणी चौकशी समितीमध्ये देखील निर्दोष सुटलेले आहेत. त्या ठिकाणचे पुरावे देखील त्या संदर्भामध्ये सुचवत आहेत. आता याच्यामध्ये जर चौकशी अंती जर निर्दोष सुटला, समजा एखादा गुन्हेगार असला आणि चौकशी अंती सुटला तरी देखील त्याला आपण निर्दोष सुटतो. परंतु या ठिकाणी माईसाहेबांच्या संमतीचा मेडिकल रिपोर्ट आहे, चौकशी आहेत, याच्यामधून देखील त्या आलेल्या आहेत. तेव्हा माईसाहेब जाताना देखील त्या डाग घेऊन गेलेल्या आहेत. म्हणून मला या जयंतीच्या निमित्ताने मला वाटतं की दोन गोष्टी आपण करण्याची गरज आहे. एक गोष्ट अशी करावी लागेल की माईसाहेब या ठिकाणी निघून गेले किंवा आपल्यामध्ये नाहीत, किंवा गेल्यानंतर तरी त्यांच्यावरचा असलेला डाग जो आहे हे पुसून टाकण्याचं मनोधैर्य आपल्यामध्ये निर्माण व्हावं, ही एक गोष्ट मला या ठिकाणी आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की ज्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रमाईनं माईसाहेबांना जे आहे हे लग्न करून रजिस्ट्री मॅरेज करून या ठिकाणी पत्नी म्हणून स्वीकारलेलं आहे, त्याचा आपल्याला विसर पडू नये. ह्या दोन गोष्टी मी या निमित्ताने मांडतो आहे. आणि मला असं वाटतं की या दोन गोष्टी करणं हे खऱ्या अर्थाने माईसाहेबांना एक अभिवादन करणं अशा प्रकारचं आहे. आणि मग या ठिकाणी एवढं सांगेल की या निमित्ताने अभिवादन करत असताना या दोन गोष्टी आपण केल्या तर ते मला असं वाटतं की अधिक माईसाहेब आता नाहीत किंवा आपण स्वीकारलं किंवा न स्वीकारलं ते आज नाहीत, परंतु एक सतत योगबुद्धी म्हणून आपण हा विचार करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. या निमित्ताने एका महत्त्वाच्या विषयावर आमचे राहुल खांडेकर यांच्या बहुजन संघटक यांनी हे व्याख्यान ठेवलं. या निमित्ताने त्यांच्या संदर्भामध्ये मला आपल्याला काही सांगता आलं आणि आपण देखील या ठिकाणी बऱ्याच वेळेपासून त्या ठिकाणी ऐकत आहेत. आणि म्हणून या ठिकाणी
अधिक न बोलता मी या ठिकाणी थांबतोय. पुन्हा एकदा राहुल खांडेकर, बहुजन संघटक आणि या ठिकाणी जोडले गेलेले आमचे अनेक मित्र जे आहेत, या सर्व मित्रांचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो. पुन्हा एकदा माईसाहेबांना अभिवादन करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय संविधान, जय भारत.